बस आली आहे. हो बाय. पहिल्यांदा त्याच्या चॉईसनी कपडे मागवलेत. आता तू तुझं बघ मी मागवत जा, म्हणजे कळतंय तुला काय घ्यायचंय. तर बिल्डिंगच्या इथे तर पोचले, पण अजून अर्ध झाड उचलले आणि अर्ध तसंच ठेवलंय जे पुढे. गुड मॉर्निंग. तर मगाशी उठले, चहा वगैरे घेतला आणि आज जरा बरं वाटते, पण झोप एवढी येते ना असं वाटतं झोपावं, पण झोपून चालणार नाही कारण की क्रिशिकाच्या स्कूल आहे. परत तिला ट्युशनला सोडून आले. किरणच्या नाश्त्याची जेवणाची तयारी, कपडे धुवायचे, सगळी बरीचशी कामं अशीच आपली पेंडिंग पडली आहेत. ते एकीकडे याच्या नाश्त्याचीच तयारी करते. तिला बुर्जी बनवते, बुर्जी चपाती. की आज क्रिशिकाला टिफिनमध्ये भाजी चपाती किंवा पराठा असं द्यायचं आहे. तिच्या टिफिनची तयारी करायची. चला. तर आता इथे रिटर्न पाणी जमा झालं आहे. जसा पाऊस वाढतो तसं इथनं पाणी जास्त येतं. मी शीट लावून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळं ते झिरपलं आहे. तर हे पिळून परत मला ते लावायचे. तर हे नाही लावलं तर पाणी खालपर्यंत असं स्लोपनी सरकत देणार. तर आत्ताच घरातली कामं वगैरे आवरली आणि क्रिशिकाची आता स्कूल बस येईल. तिचा टिफिन वगैरे रेडी केला आणि रियांश आता आत्ता शाळेत ना आला आणि आता ह्या बाई शाळेत चालल्यात. कोणाची? हां आले, हुशार आहेस तू. पोरं काय हुशार आहेत बोलतात. हे पण बोला व्हिडिओमध्ये याची मम्मी नाही आली. तर तिकडे त्या बसल्यात काकी येऊन. चला चलो. तर आज आहे बुधवार, मच्छी सवार, पण मच्छी मार्केटला मी काही गेले नाही. किरांनी सुकी मच्छी आणून ठेवली आहे. तर म्हटलं आज सुके बोंबील बनवूया. त्याची सुकी अशी चटणी बनवते. चपात्या काय झाल्यात, फक्त डाळ फोडणीला घालायची, डाळ शिजत ठेवली आहे. एकीकडे क्रिशिकाच्या डब्याची तयारी करायची आहे. तिला आज पराठा द्यायचा आहे कारण का डाएट चार्ट आहे तिचा, त्यानुसार तिला डब्बा द्यावा लागतो. कधी इडली, कधी भाजी चपाती. मग तुम्ही बस आली आहे. हो बाय. नाशिव येतोय. तर क्रिशिकाची बस आली आहे लवकरच. खूप दिवस झाले रेसिपीच्या व्हिडिओ शूट नाही केल्यात आणि आज रेसिपीची व्हिडिओ आपल्याला शूट करायची आहे. तर याच्यामध्ये आधीचे जे मसाले आहेत ते मी काढून टाकले कारण का खूप महिने पण झाले होते. जवळजवळ 1 महिना झाला असेल आम्ही रेसिपीचे व्हिडिओ केल्याच नाहीत कारण टाईमच मिळाला नाही. तर आजपासून रिटर्न चालू करणार आहेत. त्याच्यात रिटर्न चांगले फ्रेश मसाले भरून ठेवते आणि आता किरण थोड्या वेळात, त्यामुळे आज मस्तपैकी आपल्याला एक छान अशी रेसिपी करायची, त्याचीच तयारी करते. हे सगळं सामान मला वरच्या रूममध्ये घेऊन जायचं. तर मगाशी क्रिशिकाला शाळेची बस आलेली, तिकडे सोडलं आणि आता व्हिडिओची तयारी, जेवणाची व्हिडिओ खूप दिवस काढली नाही, ते जरा काळो काय. तर आत्ता आले वरच्या रूमवर, सगळं सामान मगाशीच आणून ठेवलं आहे. आता हे बाकीचं माझं तयारीचं सामान. किरण शेट आधी चालले. अरे वा चिकना दिसतोय. अरे अरे फिट पण झालंय. हे कधी आणलेलं काय प्युरिफायर? ते काहीतरी मंगळवारी आणलेला गेल्या 1 हप्ता झाला ना. हां ते ओपन करून त्याचा घाण किती जमा झाले त्याच्यात. जास्त चिकना बनवू नको, तुला एका बराचा वापस विसरू नको. बघू, हा माझा आवडता कलर आहे, पण मला नाही दाखवून मागवलेस तू. डायरेक्ट पहिल्यांदा आणले. हां म्हणजे पहिल्यांदा यांनी ऑर्डर केलं आहे. बाकीचे सगळे मीच त्याचं बघते कपड्यांचं. चल. तर खूप दिवसांनी रेसिपीची व्हिडिओ शूट करतो आहे. तर सगळं सामान इथे रेडी केलं आहे आणि ह्यानी पहिल्यांदा त्याच्या चॉईसनी कपडे मागवलेत. आता तू तुझं बघ मी मागवत जा, म्हणजे कळतंय तुला काय घ्यायचं आहे ते. नाही ते असं दिसलं म्हणून असं नाही, माझं काम हलकं होईल. आणि खरंच चांगले मागवले आहेत, म्हणजे डिझाईन वगैरे व्यवस्थित, कलर पण चांगले आहेत. हां किती आहेत? 3 आहेत. हां ठीक आहे. मग आता तुला मागवलं असतं तर मला पण पैसे दे जरा. त्या दिवशी मला होतं नाही आता काय मागू नको, थांब खर्च आहे आता द्यायचं आहे तुला. पैसे आले माझे. आले ना? ते संपले. नाही 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 आता तुला द्यावे लागतील. आधीच्या ब्लॉगमध्ये तर 1 महिन्यापूर्वी किरणने टँक आणला होता, त्यामध्ये सगळी झाडं वगैरे सेट केली होती. मासे पण तेव्हाच आणलेले त्यांनी. आणि आता ही झाडं एवढी मोठी झाली आहेत, याची सगळी ह्यालाच माहिती आहे. कसं काय सांग जरा. काय सांगायचं, काय सांगायचं म्हणजे झाडं कशी वाढतात, काय पाण्यात वाढणारी झाड, पाण्यात वाढणारे. पण तू बोललास ना मग अशी काय त्यांची की दुसरीकडे लावलं तरी पण ती उगतात, ते त्याला मुळं धरतात. पण ही बरीच झाडं वाढलेत. होती एवढीशी ती 150 रुपयाची होती. इकडे एक होतं, इकडे 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 अशी एवढीच होती 5-6. मग ती वाढवून पुन्हा ते कट करून दुसरीकडे लावून हा जंगल तयार झालं. पण भारी वाटतं, समुद्रासारखं वाटतंय. हो हा
याला जास्त केअर करायची पण गरज लागत नाही. तुला अशीच कामं पाहिजेत ना, कमी काळजीची. चला, एकीकडे आपला कांदा शिजतोय. तर संध्याकाळ झाली आणि आज तब्येत थोडी ठीक आहे. ठीक म्हणजे बऱ्यापैकीच आहे, चांगला फरक पडला. काल तर कुठेच गेली नव्हती, घरात होते. आणि आज मम्मीकडे आले आणि ही बॅग आहे जी उद्या दीदी येणार आहे शिवायला मला द्यायची. आणि बाकी काय अशीच म्हटलं एक राऊंड मारून येऊया, कारण का दुपारपासून व्हिडिओ वगैरे शूट केला. खूप दिवसांनी आपली रेसिपीची व्हिडिओ पण शूट केली. चला, तर बिल्डिंगच्या इथे तर पोचले, पण अजून अर्धं झाड उचललं आणि अर्धं तसंच ठेवलं आहे. जे पुढेपर्यंत कन्स्ट्रक्शनचं कामावर पडलेलं ते काढलं, पण पाठीचं बाकी अजून. आज पाऊस पण नाही. चला, तर लिफ्ट आली नशीब पटकन. तर मम्मीच्या इथे पोचले आणि मम्मीचाच फोन आला. बघा काय ग, कोणाला फोन लावतेस? नाही, ती नाही आली, खेळते ती. काय कुठे धरड कोसळली? तर मम्मीच्या इथून आता निघाले घरी जायला. चला, तर किरणने एअर प्युरिफायर खोललाय. त्याच्यामध्ये किती घाण जमा होती बघा. बघा, त्याच्यामध्ये पडले सगळे खाली घाण. ह्याचा हाय उपयोग आहे. अशी 1-2 महिन्यांनी खुलली तर किती जमा होईल त्यात. ही एका हप्त्याने खोलली तर एवढी जमा झालेली पूर्ण. त्याला काहीतरी बोलतात, धूळ जमा झाल्यावर काय हाय शब्द. तर आत्ताच मम्मीकडून घरी आले आणि क्रिशिकाला खूप भूक लागलेली, तर मम्मीने तिला जवळा चपाती दिलेली. जवळा तिला सुकी मच्छी एवढी आवडते ना, खूप म्हणजे खूप. आणि खेकडे फ्राय मच्छी म्हणजे सगळं तिला एकदम चमचमीत खायला आवडतं. तिला आत्ताच भरवलं. आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, बाय, गुड नाईट.